तुमचा चेहरा पण खूप काळवंडलाय का? चेहऱ्यावरती भरपूर काळवटपणा झालाय. चेहऱ्यावरती खूप टॅनिंग झाली. आता काहीसे हाल माझेसुद्धा तसेच झालेत. पूर्ण चेहऱ्यापेक्षा फोरहेडवरती भरपूर टॅनिंग झालेली आहे आणि अगदी काळसर असा चट्टा झाल्यासारखं झालेलं आहे. आता उन्हाळा म्हटलं तर ह्या गोष्टीचा सामना करावाच लागतो. पण फक्त 2 रुपयामध्ये तुम्ही हे सगळं काही घरच्या घरी करू शकता आणि घरच्या घरी घरचे जे काही इन्ग्रेडियंट आहेत ते वापरून नैसर्गिक पद्धतीने काढू शकता. आफ्टर तर तुम्ही रिझल्ट बघू शकता. मग मंडळी, तुम्हीही इंटरेस्टेड आहात ना हा व्हिडिओ बघण्यासाठी आणि तुमच्याही चेहऱ्यावरती मानेवरती अशाच पद्धतीने जर काळवटपणा किंवा टॅनिंग झाली असेल तर ही रेमेडी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. खरं तर ना आजकालच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे त्वचेशी संबंधित समस्या खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात आणि जर तुम्ही अशाच प्रकारच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्हाला आहाराकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. आता टॅनिंग म्हटलं किंवा त्वचेशी संबंधित काहीही म्हटलं ना तर उन्हाळा आहे त्यामुळे भरपूर पाण्याचं सेवन करायचं. जेवढं जास्त पाण्याचं सेवन कराल तेवढी आपली त्वचा खूप तजेलदार राहते. तर आता आपण यासाठी ना एक मास्क बनवणार आहोत जो की आपल्या स्किनला नरिशमेंटसुद्धा देणार आहे. त्याचा जो काही टॅनिंग झाला आहे म्हणजे जो काळवटपणा झाला आहे तो रिमूव्ह करण्यासाठी खूप मदत करणार आहे आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा इथे साईड इफेक्ट नाही. जर तुमची स्किन फार सेन्सिटिव्ह असेल त्यासाठी सुद्धा काय करायचं ते सगळं काही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता बघा, मी 2 रुपयाची इकडे कॉफी घेतली आहे. म्हणजेच काय 1 चमचा भरून आपल्याला ही निघालेली आहे आणि आपल्या मानेसाठी आणि चेहऱ्यासाठी एवढी कॉफी सफिशियंट आहे. आता जेवढी कॉफी घेतली आहे तेवढंच आपल्याला मध घ्यायचं आहे. मधामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटी फंगल गुणधर्म आढळतात जे चेहऱ्यावरील डाग, काळ्या खुणा, तेलकट त्वचा आणि कोरडी त्वचा या सारख्या सगळ्या समस्या दूर करण्यास खूप उपयुक्त ठरते. त्याचबरोबर कॉफी जी आहे ही एक नैसर्गिक आणि सहज उपलब्ध होणारं उत्पादन आहे. त्यामुळे उच्च दाहक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. कॉफी हे एक चांगलं एक्सफोलियंटसुद्धा आहे. त्यामुळे कॉफी त्याचबरोबर आपण जे मध घेतलं आणि लिंबू घेतलं हे टॅनिंग रिमूव्ह करण्यासाठी अगदी कारगर असं आहे. आणि लिंबू जे आहे ना एक नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे जे त्वचेला अगदी हलकं करण्यास आणि टॅन कमी करण्यास भरपूर मदत करतं. आता ज्यांची फार सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांनी तर लिंबू इकडे वापरायचं नाही. लिंबाऐवजी इकडे तुम्हाला दही घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही हे लावत असाल आणि खरंच तुम्हाला असं वाटतं की लिंबाने मला काही होईल तर मग सरळ तुम्ही इकडे दही घ्या. तर बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे. जर खूप रनी झालं असेल तर कॉफीने ॲडजस्ट करायची. स्टेप नंबर 1, सगळ्यात पहिले तुमचा चेहरा व्यवस्थित थंड पाण्याने, नॉर्मल रूम टेम्परेचरच्या पाण्याने धुवून घ्यायचा आहे. कोणती क्रीम लावली असेल तर ती निघेल. त्याचबरोबर उन्हाळा प्रचंड आहे त्यामुळे घाम प्रचंड येतो. त्यामुळे चेहऱ्यावरती आपल्याला घाम वगैरे किंवा काहीच नको आहे. त्यामुळे आपण सगळ्यात पहिले चेहरा हा स्वच्छ असा धुवून घेतला आहे. कोणत्याही प्रकारचं फेसवॉश वापरलं नाही, फक्त पाण्याने धुवून घ्यायचा. स्टेप नंबर 2, जेही आपण आता मास्क बनवलेला आहे तो आपल्याला आता आपल्या चेहऱ्यावरती लावायचा आहे. सेम मास्क तुम्ही हात, पाय यावरती सुद्धा लावू शकता. त्यावरती बऱ्याचदा टॅनिंग होते. त्यावरती ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. बघा, अगदी व्यवस्थित एक लेअर लावून घ्यायची आहे आपल्याला चेहऱ्यावरती आणि मानेवरसुद्धा. बाहेर गेले ना तर ही टॅनिंग होते म्हणजे होतेच. मग अशा वेळेस छोट्या छोट्या गोष्टीची जर काळजी घेतली ना तर बाहेर गेलात ना तरीसुद्धा टॅनिंग होणार नाही. मी तुम्हाला समोर दाखवणार आहे. आता बघा, आपण मानेला आणि चेहऱ्यावरती लावून घेतलेलं आहे. आपल्याला ना 10 ते 15 मिनटं हे असंच ठेवायचं आहे. मध असं चिकट असतं बघा, बस आपल्याला त्या मधाचंच एक मस्त असं काम मध करणार आहे. आता 10 ते 15 मिनटांनी काय करायचं, आपल्याला गोलाकार म्हणजेच बघा सर्क्युलर मोशनने जिथे जास्त टॅनिंग झाली आहे तिथे चोळायचं आहे. त्याचबरोबर सगळ्या फेसला चोळायचं आहे. तुम्ही विचार करणार नाही, एकाच याच्यामध्ये इतकं छान याचं टॅन रिमूव्ह होतं. चांगल्या रिझल्टसाठी तुम्हाला हप्त्यामधनं 3दा हे वापरायचं आहे. काहीच साईड इफेक्ट होत नाही. चांगलं आपण त्याचं मसाज केल्यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे. रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे. मी कोणत्याही प्रकारचं फिल्टर इकडे यूज करत नाही आहे. तुम्ही बघू शकता अगदी फर्स्ट याच्यामध्ये टॅनिंग जी फोरहेडची होती ती फार कमी झाली. असं नाही म्हणत ते पूर्ण निघाली, कारण फर्स्ट टाईमच ॲप्लिकेशन केलेलं आहे. असंच हप्त्यामधनं आपल्याला 2 ते 3 वेळेस करायचं आहे. खूप छान पद्धतीने रिझल्ट येतो. स्टेप नंबर 4, ती म्हणजे आपल्याला गुलाबजल किंवा अलोवेरा लावायचं आहे. ते पूर्ण आपल्या चेहऱ्यावरती ॲब्झॉर्ब झालं, चेहरा कोरडा झाला, त्यानंतर आपल्याला लावायचं आहे मॉइश्चरायझर.
जेव्हा तुम्ही बाहेर जाणार आहात तेव्हासुद्धा तुम्हाला ही स्टेप करायची आहे. जेव्हा तुम्ही हे पॅक बनवल्यानंतर तेव्हासुद्धा तुम्हाला ही स्टेप करायची आहे. अशाने टॅनिंग होत नाही. त्यानंतर तुम्हाला लावायचं आहे कंपल्सरी सनस्क्रीन. बाहेर जायच्या आधीसुद्धा सनस्क्रीन लावायचं आहे. सनस्क्रीन लावलं की अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचं रुटीन ठेवलं तर हातावर, पायावरती किंवा चेहऱ्यावरती, मानेवरती काळवटपणा येत नाही. बाहेर कितीही जा टॅनिंग होत नाही. आणि झालीच टॅनिंग तर हा मास्क नक्की वापरा. रिझल्ट बघू शकता, प्रचंड उकडा जाणवतो आहे. त्यामुळे भरपूर पाणी प्या आणि हा मास्क करून बघा आणि रिझल्ट माझ्यासोबत नक्की शेअर करा. तर मंडळी, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असणार. नक्की फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. आणि हो, सेन्सिटिव्ह स्किनवाल्यांनी मात्र दहीच वापरायचं आहे, लिंबाचा वापर करू नका. व्हिडिओ थोडाही आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. चला मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.